महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा अडचणीत आहे। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज हे फसवा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या सरकारची काळी दिवाळी आम्ही या ठिकाणी साजरी करतोय। खरं म्हटलं तर आज वसुबारस आहे। आज आपण शेतकऱ्यांना या असलेल्या वसुबारस दिवशी फार शेतकऱ्यांच्या असलेल्या गायीचं वासराचं फार महत्त्वाचं त्याचं आज पूजन करतो। आज त्याच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन घेतलेलं आहे। गेल्या मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये अनेक राज्यातले जिल्हे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा वेळेला हे सरकार डोळे झाक करत आहे। त्यांनी पॅकेज जाहीर केलं आहे, त्याचा माझ्याकडे अहवाल आहे। त्यामध्ये पूर्णपणाने फसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, म्हणून आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करतोय। संपूर्ण कर्जमाफी आणि 50,000ची मदत, पीक विम्याची योजना त्वरित 1 रुपयाची चालू करावी, जनावरांच्या मृत जनावरांना आणि मदत जेवढं खरं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून तेवढ्या नुकसानीची मदत करावी, अशा प्रकारची मागणी आमची आहे। खरं म्हटलं तर पंचनाम्यामध्ये सुद्धा गोळ आहे। प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामा करण्यात जात नाही, ऑनलाईन वर ड्रोननी पंचनामा करावा अशा प्रकारची सूचना केली आहे। ऑनलाईन मध्ये रेंजच नसेल तिथं कशा प्रकारचे पंचनामे करणार। आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडून ती तक्रार आहे। आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने या सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना लुटलंय। पंजाबने मदत जाहीर केली, केंद्र सरकारने अन्य राज्यांना मदत दिली, अद्यापही या बळीराजाला मदत दिलेली नाही। हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीमधली जी काही खोटी आश्वासन दिलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, सरकारने आश्वासन देऊन मदत जाहीर केल्यानंतर सुद्धा 8 ते 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। याचा अर्थ या असलेल्या पॅकेजवर शेतकरी खुश नाही, त्याला भीती वाटते, म्हणून ते आत्महत्या करते। हे सरकार खुनी आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। 100% शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुटण्याचंच काम होतंय आणि तशा पद्धतीचं जे पॅकेज आहे त्याचा सविस्तरपणाने खुलासा आम्ही केलेला आहे। आपण जर बघितलं, एक उदाहरण देतो, 18,500 म्हणजे एकरी 7,400 रुपये, गुंठ्याला फक्त 185 रुपये मदत मिळते। कसली मदत आहे? अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झाला, खरीप गेला, रब्बी गेलाय, आजही मदत देत नसेल त्या सरकारला नैतिकता हे खुनी सरकार आहे। या सरकारच्या विरोधामध्ये आता शेतकऱ्यांना जागृत करून त्या सरकारला जागा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत।